नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. मतदारांना आता बदल हवा असल्याने ठाण्यात भीमशक्ती मनसे शक्ती एकत्र आली आहे. मनसेचे ठाणे उमेदवार अविनाश जाधव तरुण तडफदार उमेदवार असून 24 तास काम करणारा असल्याने चळवळीचे नेते सुनील खांबे यांच्या आंबेडकर राईट युनायटेड अलायन्सने अविनाश जाधव यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. येणाऱ्या 20 तारखेला अविनाश जाधव यांचा विजयाचा गुलाल उधळणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे अविनाश जाधव यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर ते या रिंगणामध्ये जोमात उतरले आहेत. जाधव यांनी ठाणे शहर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली असून त्यांची विजयाच्या मार्गाने वाटचाल देखील सुरू आहे. जिकडे अन्याय तिकडे अविनाश जाधव धावून जातात हे ठाण्याने बघितलं असल्याचं यावेळी खांबे यांनी सांगितलं. ठाणेकर नागरिकांच्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये तसेच समस्येला तोंड देण्यासाठी अविनाश जाधव नेहमीच तत्पर असून त्यांच्या प्रचाराने विरोधकांमध्ये धडकी भरली असल्याचं मत सुनील खांबे यांनी पत्रकार परिषदेअंतर्गत व्यक्त केले. यावेळी मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे, DC पाटील, संदीप खांबे येथे उपस्थित होते. बरं, अविनाश जाधव यांच्यावर माझा एवढा विश्वास आहे की त्यांना मी आंबेडकर राईट युनायटेड अलायन्स AUA त्यांना आमच्या संस्थेतर्फे जाहीर लिखित स्वरूपाचं समर्थन देत आहे आणि एवढा विश्वास आहे की त्यांना मी कोरल लेटर पॅड त्यांना जे समर्थन कशा पद्धतीने हवं आहे ते त्यांनी यात नमूद करावं. काय पत्रकार परिषदा फक्त आणि फक्त अविनाश जाधव यांच्यासाठीच आहे आणि हे आता 12 दिवस बाकी आहेत. या 12 दिवसामध्ये आमची घोडदौड अविनाश जाधव यांच्या बाजूने जोरात सुरू होणार आहे. अविनाश जाधव यांचा प्रचार हा अतिशय जोरात चालू आहे, जोमाने चालू आहे. यावेळेस त्यांनी निर्विवादपणे आपल्याला निवडून यायचं आहे आणि असं ठरूनच ते या विधानसभामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि म्हणून एक नवा चेहरा. आता आपण सगळे, तुम्ही सगळे ठाणेकर आहात, तुम्हाला माहिती आहे आपल्या आधीचे गेले 20-22 वर्षापासून जेवढे राजकीय नेते झाले, मग कुठले पक्ष वगैरे काय सांगायला नको, सगळ्यांविषयी ठाणेकरांना चांगला अनुभव झालेला आहे. पूर्वी ते म्हणजे मतदानासाठी ते आमच्याकडे 10-15 वेळा येत असत. एकदा निवडून गेल्यानंतर ते लापत्ता होत असतात. तर ते सगळं मनात राग धरूनच हा अविनाश जाधव यांच्या निवडीविषयीचा विषय आम्ही केलेला आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगेन, बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ज्यांच्या पारड्यात पडाल त्यांचं पारडं जड असणार आहे. तर अविनाश जाधव यांच्या पारड्यात आम्ही पडलेलं आहे आणि अविनाश जाधव यांचा विजय निश्चित झालेला आहे. मला असं वाटतं की सत्ताधारी पक्षाचे जे उमेदवार आहेत ते मागच्या वेळेलाही माझ्या विरोधात लढले होते. मागच्या वेळेला मला निवडणूक लढायला फार कमी वेळ मिळाला होता, तरी मी त्यांना घाम काढला होता. पण ह्या वेळेला मला पूर्ण वेळ मिळाला. आम्हाला जे राजकीय निर्णय घ्यायचे होते ते घ्यायला आम्हाला वेळ मिळाला. आम्ही ते व्यवस्थितरित्या घेतलेले आहेत. आत्तापर्यंत जवळजवळ 600 ते 650 ठाण्यातल्या ठाणेकरांना मी भेटलेलो आहे, ज्यांना आपण ठाण्यातले प्रतिष्ठित नागरिक बोलतो. अशा प्रत्येकाला भेटल्यानंतर एक गोष्ट प्रत्येकाच्या मनात येत होती की संजय केळकर हे कधीही आमच्याकडे आले नाहीत. मागच्या 5 वर्षात ते पूर्णपणे गायब आहेत आणि स्वतःची स्वच्छ प्रतिमा दाखवण्याच्या नादामध्ये अनेक खोटं ते बोलत असतात. त्यातलं एक उदाहरण की स्वतःची प्रतिमा खूप स्वच्छ आहे हे दाखवण्यासाठी त्याने ॲफिडेव्हिटच खोटा बनवला. मी ठाणेकरांना विनंती करतो, खरं तर ते निवडून येणार नाहीये त्याची मला पूर्ण खात्री आहे, पण चुकून निवडून आले तरी ठाण्यात फेर निवडणूक होणार आहे. कारण तुम्ही गव्हर्नमेंटला, निवडणूक आयोगाला जो ॲफिडेव्हिट सादर केलेला आहे तो ॲफिडेव्हिट खोटा आहे आणि त्या खोट्या ॲफिडेव्हिटमुळे जरी आज सरकार तुमचं असल्यामुळे तुम्ही वाचला असाल, तरी भविष्यात नजीकच्या काळामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत आणि यांचा अर्ज बाद व्हावा यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. खात्रीनं सांगतो की स्वतःची प्रतिमा चांगली दाखवण्याच्या नादात केळकर साहेब खोटे बोलले. मालमत्ता कर व पाणीपट्टीवरील शास्तीमध्ये सूट योजना. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महानगरपालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावरती कराधान नियम अन्वये आकारण्यात येणारी शास्ती माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे.
15 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीकरिता 100% सूट, 1 जानेवारी 2024 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीकरिता 75% सूट, तर 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीकरिता 50% सूट. महानगरपालिकेचे प्रभाग कार्यालयाकडील सर्व संकलन केंद्रावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5 तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व शनिवार रविवार या दिवशी 10:30 ते 4 या वेळेत भरणा करता येईल. ठाण्यातील 4ही उमेदवार एकनाथ शिंदे आहेत असं समजून काम करा. पुढची 5 वर्ष सेवा करण्याचा विश्वास मतदारांना द्या. विजय आपलाच आहे असा मौलिक कानमंत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे ठाणे, कोपरी, पाचपाखाडी, ओळा, माजीवाडा आणि कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, मित्रपक्ष, महायुतीचा मार्गदर्शन मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावरती खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, उमेदवार संजय केळकर, प्रताप सरनाईक आणि नजीब मुल्ला यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी येथे उपस्थित होते. ठाणे जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. लोकसभेला संविधान आणि घटनेविषयी खोटे फेक नरेटिव्ह पसरवले होते. त्यावेळी थोडे गाफील राहिल्याची कबुली देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यानंतर लाडक्या बहिणींना आर्थिक स्वातंत्र्य देण्याचं काम केलं. राहुल गांधी खोटे बोलतात, खटाखट म्हणतात, पण आमचे पट खात्यात जमा झाले. आता बहीण लाडकी आणि भरली धडकी अशी अवस्था विरोधकांची झाली आहे. बहिणींच्या खात्यात 5 हप्ते भरणारे आमचे सरकार आहे. आम्ही देणारे आणि हे हप्ते घेणारे आहेत. आता लाडक्या बहिणी विरोधात नागपूर कोर्टात गेल्या आहेत. उद्धव ठाकरे काँग्रेसचे खरगे खोडा घालतात. त्यांना बहिणींनी जोडा दाखवावा असं आवाहन करून बहिणींविषयी काही बोलणाऱ्यांना थोडी तरी लाज बाळगा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बजावलं आहे. भविष्यात लाडकी बहीण योजनेबाबत सुरक्षित बहीण योजनेअंतर्गत 25,000 जणींना पोलीस भरती करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. परंतु आता असं वाटलं की त्या नायक चित्रपटातल्या अनिल कपूर पेक्षा काही पटीनं 10 अनिल कपूर त्यांनी स्वतःला जे निर्माण केलेलं तशा पद्धतीचं काम ते या राज्यासाठी करतात. कधी झोपतात, कधी उठतात, कधी लोकांमध्ये मिसळतात, कधी लोकांना मार्गदर्शन करतात आणि कधी कधी काय कलाकारी करतात हे कळतच नाही आम्हाला. सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत. केळकर साहेब असतील, सरनाईक साहेब असतील, नजीब मुल्ला असतील, शिंदे साहेब असतील. शिंदे साहेबांचे सुद्धा तर प्रत्येक जण प्रत्येक प्रभागामध्ये सरनाईक साहेबांच्या प्रत्येक प्रभागामध्ये जवळजवळ 1 राऊंड पूर्ण झालेला आहे. कार्यकर्ते सगळे लोकांपर्यंत पोहोचलेले आहे. थोडस शहरामध्ये सुद्धा आणि कळवा मोहळामध्ये सुद्धा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी थोडी कामामध्ये गती घेणं गरजेचं आहे. आणि तुम्ही म्हणाल की 20 तारखेपर्यंत खूप वेळ नाही, 4 राऊंड आपल्याला त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. पडणार बोलून 2 वर्ष होऊन गेले. 1.25 वर्ष झाला, 1.5 वर्ष झाला. अजितदादा पण जॉईन झाले. मोदीजींवर विश्वास ठेवला त्यांनी. मोदीजी या देशाला पुढे नेत आहेत. एक डबल इंजिन सरकार काम करते. आपण सगळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. सरकार पडलं नाही, सरकार मजबूत होते. मग मुख्यमंत्री बदलणार काय त्यांना माझं सकाळ संध्याकाळ एकच नाव, एकनाथ शिंदे. माझ्या मावळाचं काही वाकडा नाही, बालकेस नाही. माझी जनता जोपर्यंत ही महाराष्ट्रातली जनता आणि तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात तोपर्यंत मला कशाची चिंता नाही. म्हणून त्यांना लोकांनी त्यांची जागा दाखवली. लोकसभेमध्ये आपण 13 जागा लढलो, 7 जागा आपण जिंकलो. 42% स्ट्राईक रेट त्यांचा, आपला 48%. 2,60,000 मतं त्यांच्यापेक्षा आपल्याला जास्ती मिळाली. संभाजीनगर बालेकिल्ला म्हणाले 3ऱ्या नंबरला गेले. कोकणामध्ये एकही जागा मिळाली नाही. ठाण्यामध्ये म्हणाले नरेश म्हस्के कसा निवडून येतो आम्ही बघतो. नरेश म्हस्के त्याच्या नाकावर टिचून जिंकून आला. त्यामुळे हे सगळं जे आहे लोकांनी सांगितलंय, ठरवलंय. शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचं हे लोकसभेत झालंच. आणि म्हणून आता तुम्हाला एवढंच काम आहे. 20 तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी मागचं पुढचं सगळं विसरून जावा. काम करा. आमचे 4 आमदार तुम्हाला मदत करतील, तुमचं काम करतील. काही असेल मागचं पुढचं मनात राग ठेवू नका.
मागील काही दिवसांपासून ठाणे शहर विधानसभेचे भाजपाचे आमदार संजय केळकर यांच्यामार्फत प्रचार रॅली आणि मॉर्निंग वॉक इत्यादींवर अधिक भर दिला जात असल्याचं दिसत आहे. गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी केळकर यांनी बारा बंगला परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. नौपाडा भागातील मोठ्या संख्येने नागरिक बारा बंगला परिसरात मॉर्निंग वॉकसाठी येत असतात. तसेच महायुतीच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. तर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्यांनी देखील केळकर यांना शुभेच्छा दिल्या. संजय केळकर यांच्या प्रचाराचा झंझावत सकाळी 7 वाजताच सुरू होतो. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे ते सध्या प्रचार रॅलीवरती भर देत असल्याचं चित्र दिसत आहे. त्यात मागील 3 दिवसांपासून ते मॉर्निंग वॉक करणाऱ्यांशी संवाद साधत आहेत. गुरुवारी सकाळी त्यांनी बारा बंगला परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण वर्ग यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक भरत चव्हाण, सुभाष काळे, राजेश काळे, कृष्णा भुजबळ, गणेश भोईर, सुचित्रा भोईर, संतोष साळुंके, रमेश डांगळे, प्रमोद चव्हाण इत्यादी येथे उपस्थित होते. यावेळी केळकर यांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत संवाद साधला. तसेच तरुण वर्गाने देखील महायुतीने केलेल्या कामांचं कौतुक केलं. सलग तिसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉक रॅलीला केळकर यांचा चांगला प्रतिसाद दिसून आला. बाराबंगला परिसर हा अतिशय मॉर्निंग वॉक करता लोकांना फार चांगला आहे. अतिशय सुनियोजित, सुसज्ज अशा प्रकारचं या ठिकाणी वातावरण आहे आणि शेकडो हजारो लोक इथे भेटतात आणि त्याच्यामुळे ती वेळ साधून सकाळच्या मॉर्निंग वॉकर्सना पण आपण भेटू शकतो, त्यांच्याशी संवाद करतो. अनेक कट्टे पण इथे आहेत आणि त्यानिमित्ताने एक प्रचाराचं देखील फेरी होते आणि त्यांच्याशी देखील संवाद होतो. खूप चांगला रिस्पॉन्स मॉर्निंग वॉकर्सच्या माध्यमातून या ठिकाणी आत्ता आम्हाला मिळाला. आज बारा बंगल्याला आलो, उद्या अन्य ठिकाणी आमचा हाच कार्यक्रम असणार आहे. नाही, त्यांचा चांगला प्रतिसाद आहे कारण की अनेक नौपाड्यामधले रहिवासी इकडच्या भागात येतात आणि त्यांच्या भागामध्ये अनेक प्रकारची कामं ही आमच्या माध्यमातून झालेली आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा परिचय पण आहे आणि म्हणून प्रत्यक्ष त्यांना भेटणंही गरजेचं असतं. केवळ 5 वर्षानंतर भेटूनही चालत नाही. त्यामुळे हा दैनंदिन आमचा उपक्रम असतो. महाकाल भैरव आखाड्याचे श्री 1008 महामंडलेश्वर श्री कैलासपुरी महाकाल बाबा स्वामी तसेच महाकाल बाबा स्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार दिलीप भाऊ यादव यांची राष्ट्रीय संतरक्षक उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे नियुक्तीपत्र देताना स्वतः महाकाल बाबा येथे उपस्थित होते. तर याच्या शुभेच्छा रमेश दोडके, मंगेश सूर्यवंशी, अभंग शिंदे, राजपंके, संजय मोठे, अशोक सोनावळे, अशोक मरसाले इत्यादींनी दिलीप भाऊ यादव यांची राष्ट्रीय संतरक्षक उपाध्यक्ष पदनियुक्ती करण्यात आल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. उनके पद या उनकी उपलब्धियों के आधार पर या इसके अनुसार भी नहीं कि मेरे भक्त ने मेरी आराधना किन बहुमूल्य वस्तुओं से की, कितने भव्य मंदिर में की. मैं किसी स्थान तक सीमित नहीं रह सकता. मैं तो सर्वव्यापी हूं महाराज. तो मुझे अपने भीतर ना ढूंढकर बाहर ढूंढने की आवश्यकता ही क्या है.
गेल्या अनेक वर्षापासून ठाण्यामध्ये सक्रिय असणाऱ्या राजस्थानी प्रगती मंडळ यांच्या वतीने सुवर्ण महोत्सवाअंतर्गत दिवाळी स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं. ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये हे दिवाळी संमेलन संपन्न झालं. या संमेलनाअंतर्गत विविध समाजातील मान्यवरांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर या संमेलनाअंतर्गत हास्य कवी संमेलन देखील आयोजित करण्यात आलं होतं. त्यामध्ये विविध कवींनी सहभागी होऊन विविध प्रकारच्या कविता सादर केल्या आणि प्रेक्षकांचं मनोरंजन देखील केलं. राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष राकेश मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे, विविध मान्यवर यावेळी इथे उपस्थित लाभले. तर या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या विविध समाजातील मान्यवरांना तसेच उद्योगपतींना ठाणे गौरव पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. सोबतच ओमप्रकाश शर्मा, अरुण शराफ, सूरज प्रकाश पागला, जुगल खेतान, रामचंद्र तोडी, प्रदीप गोयंका, अरुण जोशी, रमेश्वर तापडिया, अमरचंद बाहेती, उमाशंकर रुगटा, राजकुमार झुंझुनवाला, डॉक्टर सुशील इंदोरिया, विश्वनाथ जोगानी, विश्वनाथ बागडिया, डॉक्टर संतोष राठी, राजेश हलवाई, विक्रम जैन इत्यादी मान्यवरांना राजस्थानी शिरोमणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राजस्थान प्रगती मंडळाचे संयोजक महेश वाडिया, शिवकुमार भाऊवाला, सुधीर मस्करा, ओंची कारीवाला, महेश गाडिया, वीरेंद्र रुगटा, पवन पोद्दार यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. के माध्यम से अनिता जी, सुशील टिपड़ेवाल लोगों की सेवा करती है. सुभाष जी अग्रवाल, महेश जी अग्रवाल और चंद्र कुमार जी जय दीजिए. भाई तालियां बजनी चाहिए. मुझे सम्मान करना है. अभी हमारे समाज के और राजस्थान शिरोमणि पुरस्कार को मंच पर बुलाएंगे. रामचंद्र जी का तोड़ी जी का स्वागत करते हुए महेश जी, सुभाष जी और चंद्र कुमार जाजोलिया जी एक बार जोरदार तालियों के साथ रामचंद्र तोड़ी जी का स्वागत करेंगे. प्रगति मंडल के मंत्री हैं जो कि उनके भतीजे भी हैं, उमा शंकर जी रुंगटा उनके चाचा जी, उनके अकेले के लिए हमारे सबके चाचा जी है. तो एक बार जोरदार तालियों के साथ राजस्थान शिरोमणि के रूप में उनका सम्मान करते हुए जोरदार तालियों के साथ. राजस्थान प्रगति मंडल की परंपरा रही है कि दिवाली स्नेह सम्मेलन, होली स्नेह सम्मेलन या अपने हिंदू धर्म के जो भी त्यौहार हो वो राजस्थान प्रगति मंडल संस्था के सभी मेंबरों के साथ मनाता है. अध्यक्ष होने के बाद पिछले साल से राजस्थान प्रगति मंडल ने काशीनाथ घाणेकर हॉल में भव्य रूप से दिवाली स्नेह सम्मेलन का आयोजन किया. पिछले वर्ष हमने राजस्थान प्रगति मंडल के भूतपूर्व अध्यक्ष मंत्री जो कि 25 साल से राजस्थान प्रगति मंडल को यहाँ तक पहुँचाया उनका सम्मान किया और साथ ही साथ में राजस्थान शिरोमणि से भी लोगों को सम्मानित किया. इस बार हमने राजस्थान शिरोमणि, उद्योग रत्न, समाज रत्न, थाने गौरव, थाने भामाशाह जैसे बड़े बड़े लोगों को सम्मानित किया. राजस्थान प्रगति मंडल अपना सौभाग्य चाहता है कि ऐसे कोहिनूर, नूर और रत्न राजस्थानी समाज के लोगों को सम्मान करने का मौका मिला. आने वाले समय में भी राजस्थान प्रगति मंडल, उसकी कार्यकारिणी आने वाले समय में आज एक अन्न क्षेत्र की शुरुआत करने जा रहा है थाना पे, जहाँ पे गरीब 10,000 लोगों को रोज 5 रुपये नाम मात्र में भोजन मिले. हॉल की व्यवस्था और बाकी की चीज़ों में राजस्थान प्रगति मंडल के अध्यक्ष होने के नाते राकेश मोदी, उसकी कार्यकारिणी के सदस्य मिलकर आने वाले गोल्डन जुबली ईयर मनाने जा रहा है, जिसमें आज हमने हमारे गोल्डन जुबली ईयर के अध्यक्ष महेश जी गाडिया और गोल्डन जुबली ईयर के मंत्री हमने शिव भाऊवाला जी को डिक्लेयर किया है. आने वाले गोल्डन जुबली ईयर में राजस्थान प्रगति मंडल हर महीने कोई ना कोई गोल्डन जुबली ईयर सेलिब्रेशन के माध्यम से राजस्थान प्रगति मंडल लोगों तक पहुँचेगा. मैं फिर से एक बार राजस्थान प्रगति मंडल के अध्यक्ष होने के नाते राजस्थानी समाज के सभी मेंबर और विश्व के तमाम सनातनी भाइयों को दिवाळी की शुभकामनाएं देता हूं. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.